जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। तिरुमला तिरुपती मंदिरात आज पुन्हा एकदा भक्तिभावाचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळालं आहे। जगप्रसिद्ध या मंदिरात एका भक्ताने तब्बल 121 किलो सोने दान केलं असून त्याची बाजारातली किंमत तब्बल 140 कोटी रुपये इतकी आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबा नायडू यांनी ही माहिती अधिकृतपणे सोशल मीडियावर शेअर केली आहे। या भक्ताने सांगितलं की त्याने तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामीकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रार्थना केली होती। कालांतराने तो व्यवसाय प्रचंड यशस्वी झाला। कंपनीचे शेअर्स विकून त्याला 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा नफा झालाय। त्या यशाचं श्रेय त्याने थेट बालाजी महाराजांच्या कृपेवर दिलं आणि त्यानंतर त्यानं हे सोन्याचं दान मंदिरात अर्पण करण्याचा निर्णय घेतला। तिरुपतीच्या गाभाऱ्यातील श्री व्यंकटेश्वर स्वामीची मूर्ती रोज तब्बल 120 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते। याची माहिती मिळाल्यानंतर त्या भक्ताने ठरवलं की तो स्वतःहून 121 किलो सोने दान करेल। याआधीही या मंदिराला अनेक मोठ्या दानशूर भक्तांनी भेटवस्तू दिल्या आहेत। मे 2025 मध्ये उद्योगपती संजीव गोयनका यांनी तब्बल 3.63 कोटींचं हिरेजडित सोन्याचं हार अर्पण केलं होतं। जुलै 2025 मध्ये चेन्नईच्या सुदर्शन एंटरप्राइजेस या कंपनीनं 2.5 किलो सोने ज्याची किंमत 2.4 कोटी रुपये होती ते मंदिरात अर्पण केलं। तर जानेवारी 2025 मध्ये सेवानिवृत्त IRS अधिकारी YVSS भास्करराव यांनी तब्बल 3.66 कोटी रुपयांची संपत्ती मंदिराला अर्पण केली होती। दररोज हजारो भक्त तिरुपतीला दर्शनासाठी गर्दी करतात। गरीब असो व जगातील मोठे व्यापारी, प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार श्री व्यंकटेश्वर स्वामींना दान देतो आणि आज पुन्हा एकदा भक्ताने दिलेल्या या प्रचंड सोन्याच्या दानानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।